तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि आज इव्हनिंगला मी जरा गावी जायचं ठरलं, कारण अचानक माझ्या मित्राचा फोन आला. मी गावी चाललो आहे आणि येणार काय. मग 4 व्हीलरमधनं तो एकटाच चाललेला. मग जाऊया म्हटले, कारण मला बरेच दिवस मी गेलेलो नव्हतो गावी. आणि गावी आल्यानंतर हे बघा, आमच्या बरोबर चौकात इथं महाराजांचा हे पुतळा आहे. येतात आणि नवीन बांधकामीचं चालू करणार आहे. आणि हे समोरच असं हे आमच्या ग्रामदेवताचं मंदिर बांधलेलं आहे. तिथं म्हटलं जरा पाया पडून येऊया, बरेच दिवस झाले गेलेलो नव्हतो. आत आल्यानंतर मस्तपैकी दर्शन घेतलं देवांचं. आणि तिथून मग बाहेर पडलो. आणि फायनली मग म्हटलं जरा कंटाळा आलेला, म्हटलं शेताकडे जरा जाऊन फिरून येऊया. आणि शेताकडे आलेलो आणि वातावरण बघा असलं जबरदस्त झालेलं. शेताकडे जाऊन येऊया, कारण आमच्याकडे इकडे काजूची जास्त असते. आमचे मित्र म्हणत असतात मला, साहेब तुमची काजूची बाग जरा आम्हाला व्हिडिओ म्हणजे फोटो जरा तिकडे बाग बीग दाखवा जरा. तर त्यांना काही यायला पॉसिबल होईना झाले. तर ही नवीन झाडं लावल्यात बघा आत्ता. हे असं ह्याला तर बघा, हे 2 वर्षाचं झाड आहे, कारण याला लागलं आहे काजू. त्यानंतर ही नवीन झाडं आत्ता लावल्यात. आणि ही पुढं ही वरची आहेत, ही सगळी पहिले आहेत, म्हणजे जुनी झाडं आहेत. आणि ही आता बघू शकता, ही झाडं म्हणजे आता काजू येतात ती झाडं, म्हणजे 3-4 वर्षातली ही झाडं आहेत. म्हणजे भविष्यात ही मोठी झाली की चांगली हे करणार, म्हणजे काजू वगैरे देणार. त्यानंतर हे इकडे बघू शकता, हे बीटीचं पण लावले मी, बांबूचं इकडं हे रोपं आणून. तर ही पण चांगली झाल्यात मोठी आता. म्हणजे हे बघू शकताय, शेतात एकदम भारी झाडं लावल्यात. आणि ह्या वर्षी पण आम्ही लावायची आहेत झाडं, हे काजूची, त्याच्यानंतर आंब्याची. तर हे पूर्ण बघा, हे 2-3 प्लॉट आहेत की नाही, हे पूर्ण सगळे आम्ही झाडं लावल्यात इथं काजूची. कारण हे वर्षाला चांगलं उत्पन्न देते काजूचं हे आहे ते. हे आता इथं काजू संपल्यात. तर एकदा व्हिडिओ करून दाखवूया म्हटलं, आमचे मित्र वगैरे त्यांना बघायचं होते. तर फायनली ते आता बघूया कधी येतात इकडं बघायला, म्हणजे फिजिकली. तर ही अशी बाग आहे ही झाडं आत्ता अजून ही नवीन आहेत. आणि त्यानंतर अशी वरती वगैरे आहे ती अजून झाडं.